नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी युट्यूब चॅनल सरळ सेवा यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण आता इथे सरळ सेवा म्हणजे जे आता 2026 मध्ये आदिवासी विभाग, तलाठी, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक यासाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचं आणि जे जे प्रश्न अत्यंत महत्वाचे परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत, सामान्य ज्ञानाचे ते आपण इथे पाहणार आहोत, घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात तर तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपण अतिसंभाव्य जे प्रश्न वारंवार आपल्याला विचारले जातात किंवा येण्याची शक्यता जास्त असते ते आपण इथे घेणार आहोत, त्याचं विश्लेषण घेणार आहोत. जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या या सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांना. चला, पहिला प्रश्न कोणता आहे बरं? आसाममध्ये आसाम राज्यातील स्थलांतरित शेतीस काय म्हणतात, असा प्रश्न आहे. पोडो, झूम, बेवार, कुमरी. तर झूम म्हणून याला ओळखलं जातं. काय बरं? झूम म्हणून. आता ईशान्य भारतातील स्थलांतरित शेती, ईशान्य भारतातील ही काय आहे? स्थलांतरित अशी काय आहे? शेती. आणि आसाम मध्ये याला झूम म्हणतात. आता ही आसाम, मेघालय, नागालँड. काय बरं? आसाम, मेघालय आणि नागालँड या 3 राज्यात म्हटलं जातं. पोडू जे आहे ते ओडिसा आणि आंध्र प्रदेश. पोडू, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 3 राज्यामध्ये याला म्हटलं जातं. आलं का लक्षात? कुमरी जे आहे केरळ आणि पश्चिम घाटामध्ये. कुमरी केरळ व पश्चिम घाट जो आहे या घाटालगत याला काय म्हटलं जातं? कुमरी म्हटलं जातं. बेवार मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. बेवार हे मध्य प्रदेश व छत्तीसगड हे जे राज्य आहेत या राज्यांमध्ये याला म्हटलं जातं. आलं का लक्षात? बैगा जमात जी आहे, बैगा जमात, बैगा जमात ही जमात काय करते? शेती प्रकार करते. याची आसामची स्थापना कधी झाली? 1972 ला. 21 जानेवारी 1972 ला त्याला राज्याचा दर्जा मिळाला. बरोबर की नाही? दिसपुरी त्याची काय राजधानी. लक्ष्मण आचार्य हे सध्याचे कोण आहेत? राज्यपाल आहेत. आणि हेमंत बिस्वा शर्मा हे याचे मुख्यमंत्री आहेत. चला, दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. भारतात जिल्हाधिकारी या पदाची सर्वप्रथम निर्मिती कधी झाली? 1925 सॉरी 1900 म्हणतोय 1725, 1751, 1772, 1785. 1772 ला. कोणाच्या काळामध्ये मग? वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग. हा वॉरन हेस्टिंग जो आहे हा काय होता बरं? आता याचा कार्यकाळ 1772 ते 1773. बरोबर की नाही? 1772 ते 1773 हा काय होता? बंगालचा गव्हर्नर. आणि मग 1773 ते 1785 इथपर्यंत तो काय होता? बंगालचा गव्हर्नर जनरल. बरोबर की नाही? आणि याच्याच काळामध्ये काय झालं तर 1773 ला रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि ऍक्ट हा पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट इंग्रजांचा कंपनीचा जो 1773 ला आला होता. आणि त्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह. बरोबर की नाही? आणि यानेच काय केलं होतं? वॉरन हेस्टिंगने 1772 ला काय केलं होतं? 1772 ला दुहेरी, काय बरं? दुहेरी शासन पद्धत ही काय केली? बंद केली. जी रॉबर्ट क्लाइव्हने काय केली? 1765 अलाहाबादच्या तहा कोणाच्या? बक्सरच्या युद्धानंतर है ना. 1765 ते 1772 या काळामध्ये काय होती?
दुहेरी शासन पद्धती रॉबर्ट क्लाईव्हने सुरू केली होती, ती बंद केली. बरोबर की नाही? त्यानंतर याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 1774 काय बरं, 1774 उच्च न्यायालय जे आहे याची स्थापना, बरोबर आहे, ही स्थापना कलकत्तामध्ये. आता ही कलकत्तामध्ये कुठे, कलकत्तामध्ये झाली आणि एलिजा एम्पे हे काय होते, पहिले न्यायाधीश होते. त्यानंतर काय झालं होतं तर पिट्स ऍक्ट जो आला होता तो याच्याच काळामध्ये, बरोबर नाही. आणि कलकत्ता कलकत्ता मदरसा याची स्थापना 1781 मध्ये, बरोबर नाही. पिट्स ऍक्ट आणि पिट्स ऍक्ट 1784 ला, त्याच काळामध्ये 1784 एशियाटिक सोसायटी, याच काळामध्ये एशियाटिक सोसायटी जी आहे याची स्थापना त्याने केली होती, बरोबर नाही. रोहिला युद्ध, याच काळात इंग्रज मराठा युद्ध झालं होतं. पहिलं इंग्रज मराठा युद्ध हे कधी सुरुवात झाली होती, 1775 ते 1782. सालबाईचा तहाने बंद झालं है ना, आणि सुरतच्या तहाने याची सुरुवात कोणाबरोबर, रघुनाथराव आणि इंग्रज यांच्यामध्ये झालं होतं, सुरतेचा तह, बरोबर नाही. आणि याच काळामध्ये इंग्रज म्हैसूर युद्ध, दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध झालं होतं. कधी, 1780 ते 84, 1780 ते 84च्या काळामध्ये. आणि मंगळूर तहाने ते संपुष्टात आलं. आलं का लक्षात, बरेच आहे त्याच्यामध्ये. चला पुढे जाऊया. भारतात सर्वप्रथम बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं, 1969, 1975, 1991 तर 1969. भारतात बँकांचं राष्ट्रीयकरण हे या काळामध्ये झालं. आता 19 जुलै 1969, 19 जुलै 1969 या काळामध्ये इंदिरा गांधी सरकारने काय केलं होतं, इंदिरा गांधी सरकारने म्हणजेच काँग्रेसने किती केलं होतं तर 14 बँक जे आहेत यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, नॅशनलायझेशन. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 बँका जे 1980 मध्ये करण्यात आलं. आता या 14 बँका ज्या होत्या त्या 14 बँका कुठल्या आहेत बरं, अलाहाबाद बँक, अलाहाबाद बँक, त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बरोबर नाही. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, हे माहिती आहे ना तुम्हाला कुठे आहे, पुणे शिवाजीनगरला याचं मुख्यालय आहे. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बरोबर नाही. देना बँक, इंडियन बँक, पुढे लिहितो, देना बँक, त्याच्यानंतर इंडियन बँक, बरोबर की नाही. त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज, बरोबर की नाही. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, पंजाब नॅशनल बँक, बरोबर की नाही. सिंडिकेट, युनियन बँक, सिंडिकेट, त्यानंतर युनियन बँक,
त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बरोबर की नाही. 13वी कुठली आहे बरं? युको. काय बरं? युको बँक. आणि कॅनरा बँक 14वी. काय बरं? कॅनरा बँक. एवढ्या बँकेचं राष्ट्रीयकरण हे 1969 ला करण्यात आलं. ठीक आहे. 1980 ला याचा दुसरा टप्पा जो होता 1980 ला 6 बँक यांचं राष्ट्रीयकरण. 6 बँकांचं करण्यात आलं. आता याच्यामध्ये कुठली होती? विजया, पंजाब अँड सिंध बँक, विजया, पंजाब अँड सिंध बँक, बरोबर की नाही. त्यानंतर कुठली बरं? ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, बरोबर की नाही. त्यानंतर न्यू बँक ऑफ इंडिया, न्यू बँक ऑफ इंडिया. 5वी आणि 6वी राहिली. आता 5वी कोणती आहे? कॉर्पोरेशन बँक आणि आंध्रा बँक. आणि बघा, विजया बँक, पंजाब अँड सिंध बँक, ओरिएंटल बँक ऑफ इंडिया, न्यू बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन आणि आंध्रा बँक. तर ह्या एकंदरीत 20 बँका झाल्या. पहिला टप्पा 1969 ला 14 बँका आणि 6 बँकांचं राष्ट्रीयकरण 1980 ला झालं पूर्णत्वाला. ठीक आहे. पूर्णच्या पूर्ण तुम्हाला दिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतातील ग्रामपंचायतीची स्थापना हे घटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे कोणत्या कलमांतर्गत केलेली आहे? कलम 25, कलम 30, कलम 40, कलम 51. कलम 40 अंतर्गत ग्रामपंचायतीची स्थापना हे मार्गदर्शक तत्व. आता मार्गदर्शक तत्व बघितलं तर हे संविधान याचा कोणता आहे? भाग 4 आणि कलम 36 ते 51 पर्यंत काय बरं? मार्गदर्शक तत्वे आहेत, है ना. कलम 25 हे धर्म स्वातंत्र्य मूलभूत हक्कामध्ये येतं. याच्यामध्ये काय आहे? धर्म स्वातंत्र्य. हे कुठलं येतं रे? मूलभूत हक्क जे आहे, मूलभूत हक्क ज्याला आपण फंडामेंटल राईट म्हणतो, भाग 3, 12 ते 35, बरोबर नाही. हे मूलभूत हक्काबद्दल येतं, है ना. हे काय? आंतरराष्ट्रीय शांतता. हा जो 51 आहे, जो मार्गदर्शक तत्वाचा शेवटचा, हा काय आहे? आंतरराष्ट्रीय शांतता, बरोबर नाही. आणि अल्पसंख्याक शिक्षण हे कलम 30 अंतर्गत आहे. काय बरं? अल्पसंख्याक यांना शिक्षण जे आहे हे कलम 30 अंतर्गत येतं. हे लक्षात ठेवा. फंडामेंटल राईट पहिले दोन जे आहेत 25-30 फंडामेंटल राईट मूलभूत हक्क, 40-51 हे तुम्हाला कशाच्या बाबतीत आहेत? मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत आहेत. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न कोणता आहे? भूपृष्ठापासून पृथ्वीच्या अंतर्गत जावे तस तसे तापमान वाढ कमी न्यूट्रल यापैकी नाही, तर वाढ होत जाणार. कारण पृथ्वीच्या आतमध्ये जर आपण पृथ्वी बघितली, बरोबर नाही, तर या पृथ्वीच्या आतमध्ये जेवढं तुम्ही जात जाणार तेवढंच याचं तापमान वाढत जाणार, बरोबर नाही. भू अंतर्गत तापमानात म्हणजे पृथ्वीच्या केंद्रात, भू अंतर्गत तापमान जर तुम्ही पृथ्वीच्या केंद्राकडे जात असाल, भूपृष्ठाकडून पृथ्वीच्या
अंतर्भागात तर प्रत्येक 32 मीटरला तर प्रत्येक 32 मीटरला तापमान जे आहे हे 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढतं. किती? तापमान 1 डिग्री सेंटीग्रेड याने वाढत जाते, हे लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? गोदावरी, नर्मदा, कृष्णा, तापी. तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीची पश्चिम आहे. आता आपल्याकडे पाहिलं तर नर्मदा आणि तापी, बाकी कृष्णा आणि गोदावरी या पूर्व वाहिनी आहेत, बंगालच्या उपसागराकडे जातात, आणि तापी आणि नर्मदा ही अरबी समुद्रामध्ये, बरोबर की नाही? तर यापैकी बघितली तर नर्मदा ही महाराष्ट्रात जवळपास फक्त 54 किलोमीटर वाहते, आणि तापी जी आहे ही साधारणतः 208 किलोमीटर महाराष्ट्रात, त्यामुळे उत्तर काय येणार? तापी येणार, है ना. आता तापी जर बघितलं तर तुम्ही ही बैतूलमध्ये हिचा उगम होतो, याचा अमरकंटक मध्ये नर्मदाचा, आणि बैतूलमधनं जे उगम पाहून ही आपल्याकडे अमरावतीमध्ये प्रवेश करते, है ना. त्याच्यानंतर ती पुढे बुराणपूरच्या खिंडीत जाते, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये, आणि बुराणपूरच्या खिंडीतनं ती पुन्हा आपल्याकडे जळगावमध्ये प्रवेश करते आणि महाराष्ट्रात येते, है ना. तर मग जळगाव, धुळे आणि नंदुरबार इकडनं जवळ ती पुढे गुजरातकडे प्रवेश करते, बरोबर की नाही? तर हे लक्षात ठेवा. नर्मदा जी आहे त्याच्यावर सरदार सरोवर प्रकल्प आहे, आणि केवडी या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो राम सुतार यांनी बनवलेला आहे 182 मीटर उंचीचा, ते पण परीक्षेमध्ये विचारलं जातं. नर्मदा जी आहे याच्यावर सरदार सरोवर प्रकल्प हा महाराष्ट्र, गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प आहे, हे लक्षात ठेवा, है ना. तर तापी साधारणतः 724 किलोमीटरची, नर्मदा 1312 किलोमीटरची. पण एवढं असून सुद्धा नर्मदा फक्त आपल्याकडे नंदुरबारच्या फक्त सीमेवरनं वाहत जाते, है ना. आता तापी जर तशी पाहिली तर तापी आपल्याकडे तोरणमाळ, जे सातपुड्याचं पर्वतरांग आहेत, जे नंदुरबारला तोरणमाळ आणि अमरावतीमध्ये आपण गाविलगड म्हणतो, तर गाविलगडच्या वरून म्हणजे उत्तरेकडनं वाहत येते, आणि तिला कुठली मिळते? खालून येणारी गाविलगडच्या दिशेने पूर्णा, चांगदेव इथे त्यांचा संगम होतो, ठीक आहे. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? आता हा जो दिवस आहे हा दिवस कधी साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा, है ना. आता आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून 19 डिसेंबर 2000 आता तसं पाहायला गेलं तर 1994 मध्ये काय करण्यात आलं होतं? तर संयुक्त महासभेने 16 सप्टेंबर म्हणजे संयुक्त महासभेने काय बरं 16 सप्टेंबर जो आहे, 16 सप्टेंबरची ही तारीख जी आहे ही ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी काय बरं, ओझोन जो थर आहे याच्या संरक्षणासाठी काय केलेलं आहे? हा दिवस मॉन्ट्रियल प्रोटोकॉल याच्यावर स्वाक्षरी करण्याच्या स्मरणार्थ होता, जे 1987 मध्ये जो प्रोटोकॉल होता मॉन्ट्रियल, प्रोटोकॉल याच्यावर ज्या सह्या केल्या होत्या या सह्याच्या स्मरणार्थ, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कावेरी नदीवरील प्रसिद्ध धबधबा यापैकी कोणता आहे? रंधा, शिवसमुद्रम, धुआधार, सहस्त्रकुंड. तर कुठला बरं याच्यापैकी? याच्यावर असलेला तर कावेरी नदीवरील, कर्नाटकमध्ये आहे ना, कावेरी नदीवरील हा शिवसमुद्रम, बरोबर की नाही,
हा जो आहे हा धबधबा प्रसिद्ध आहे शिवसमुद्र. आता हा कर्नाटक राज्यामध्ये मंड्या आणि चामराजनगर जे आहे, काय बरं, मंड्या आणि चामराजनगर या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. आणि कुठल्या नदीवर आहे? कावेरी नदीवर. या जिल्ह्यांच्या सीमेवर कावेरी नदीवर. ठीक आहे. सुमारे हा जर दुसऱ्या क्रमांकाचा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखीन कुठलं आहे? यामध्ये जर बघितलं तर बारचुक्की सुद्धा आहे धबधबा. बारचुक्की धबधबा आणि गगनचुक्की. बारचुक्की आणि गगनचुक्की. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर आपण बघितलं कोणता रंधा, तर तुम्हाला माहितीच आहे है ना, याला विल्सन डॅम आहे याच्यावर, प्रवरा नदीवर. प्रवरा, बरोबर की नाही. दुवादारच्या बाबतीत काय आहे? हा जबलपूर बेंडा घाट. कुठे? जबलपूर. हा बेंडा घाट या ठिकाणी आहे. दुवादार नर्मदा नदीवर आहे. काय बरं? नर्मदा नदीवर. नर्मदा नदीवर हा दुवादार आहे. जर आपण सहस्त्रकुंड याच्याबद्दल बघितलं तर सहस्त्रकुंड यवतमाळ नांदेडच्या सीमेवर आहे. यवतमाळ आणि नांदेड यांच्या सीमेवर हा सहस्त्रकुंड धबधबा आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरचा असलेला है ना, विस्तीर्ण असा आहे. आणि कोणत्या नदीवर आहे तेही महत्वाचं आहे. पैनगंगा. हा कुठला येतो? पैनगंगा. रंधा प्रवरावर, शिवसमुद्र कावेरीवर, दुवादार नर्मदावर आणि सहस्त्रकुंड पैनगंगेवर येतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? तर ती झाली 1954 मध्ये है ना. सर्वपल्ली राधा कृष्णन, बरोबर की नाही. त्यानंतर सी राजगोपालचारी. ठीक आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालचारी आणि आपले कोण बरं? सी व्ही रमन. रमन इफेक्ट साठी ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. तर या तिघांना 1954 मध्ये देण्यात आलं. आतापर्यंत जर पाहिलं तर आतापर्यंत 53 जणांना देण्यात आलं. काय आलेलं आहे? 53 जणांना देण्यात आले आहे. ठीक आहे. आता या 53 मध्ये कर्पुरी ठाकूर, त्यानंतर लालकृष्ण अडवाणी, पी व्ही नरसिंहराव चौधरी आणि कोण बरं? 53वे स्वामीनाथन, हरित क्रांतीचे जनक. तर अशा 53 जणांना 2024, आता 2024 ला 5 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. किती जणांना? 5 जणांना पुरस्कार देण्यात आला 2024 ला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय बघूया. गट विकास अधिकाऱ्यांची नेमणूक राज्याचे अधिकारी खालीलपैकी अधिकार कोणाचा आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, राज्य सरकार. तर राज्य सरकारला आहे. गट विकास अधिकारी ज्याला BDO म्हणतात, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर है ना. पंचायत समितीचा हा काय असतो? प्रशासकीय प्रमुख असतो, बरोबर की नाही. म्हणजे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधला जो दुवा आहे पंचायत समिती, तर याचा प्रशासकीय अधिकारी.
आणि याची नियुक्ती राज्य सरकार मार्फत होते. आलं का लक्षात? नेमणूक करण्याचा अधिकार. हा निवड कोण करतं? तर एमपीएससी थ्रू होतं, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे राज्य लोकसेवा आयोग याच्याकडनं. आणि गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी कोणावर नियंत्रण ठेवतं? तर ग्रामसेवकावर, म्हणजे ग्रामसेवकावर गटविकास अधिकाऱ्याचं नियंत्रण असतं. आलं का लक्षात? मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रमुख. चला, भारत छोडो आंदोलन कधी झालं होतं? 9 ऑगस्ट 1942, 15 मार्च 1943, 17 सप्टेंबर 1944, 8 डिसेंबर 1945. 9 ऑगस्ट 1942 भारत छोडो, क्विट इंडिया मुवमेंट्स. आता आपल्याकडे जो गवालिया टँक आहे, त्यावेळेला तिथे जे इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, मौलाना अबुल कलाम आझाद त्याचे अध्यक्ष होते. आणि तिथे आधीच वर्ध्याला हे पास झालं होतं भारत छोडो आंदोलन, जे पंडित नेहरू यांनी मांडलं होतं, मसुदा तयार केला होता गांधीजींनी. आणि मग 9 ऑगस्ट 1942 ला क्विट इंडिया मुवमेंट्सला सुरुवात झाली. पण ऑपरेशन 0 आवर अंतर्गत रात्रीच धरपकड झाली मोठमोठ्या दिग्गज नेत्यांची. यापैकी महात्मा गांधीजींना आगा खान पॅलेसमध्ये ठेवलं, कस्तुरबा गांधी यांना. आणि कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू आगा खान पॅलेसमध्ये झाला, त्यांची समाधी आहे. हाही प्रश्न विचारला जातो. आणखीन जे अहिल्यानगर आहे त्याच्या तुरुंगामध्ये पंडित नेहरू यांना ठेवण्यात आलं आणि तिथे त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं. त्याला लक्षात ठेवा, क्विट इंडिया मुवमेंट्स. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली? यापैकी 10 जून 1926, 19 जुलै 1929, 1 एप्रिल 1935, 8 ऑक्टोबर 1951. 1 एप्रिल 1935 ला झालेले. याचा कायदा कधी आला? ऍक्ट 1934. स्थापना 1935, बरोबर की नाही? आणि याचं मुख्यालय त्यावेळेला स्थापनेच्या वेळेला कुठे होतं? कोलकात्याला. आता ते मुंबईला आहे. ठीक आहे. ओर्जबोन स्मिथ हे पहिले गव्हर्नर होते. त्यानंतर स्वतंत्र भारतात ज्यावेळेला स्वतंत्र मिळालं, स्वातंत्र्य, त्यावेळेला कोण होते? चिंतामण देशमुख. आणि आता 26वे संजय मल्होत्रा आहेत. ठीक आहे. आणि वाघ आणि पाम ट्री असं याचं निशाणी आहे, बरोबर की नाही? आणि आता सध्या मुख्यालय मुंबईला आहे. याचं राष्ट्रीयकरण कधी झालं? तर 1 जानेवारी 1949 ला. हे लक्षात ठेवा. याच्याबद्दल पतधोरणाचं विचारतात. पतधोरण, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे पण विचारतात. रेपो रेट म्हणजे काय? तर आरबीआय ज्या दराने इतर बँकांना कर्ज देते तो रेपो रेट, आणि ज्या दराने व्यापारी बँकांकडनं कर्ज घेते ते रिव्हर्स रेपो रेट. चला, पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? चांदोली, पेंच, नवेगाव, ताडोबा. तर ताडोबा आहे. 1955 मध्ये याची स्थापना. ताडोबा कुठे आला? चंद्रपूरमध्ये. वाघांसाठी प्रसिद्ध आहे, बरोबर की नाही? नवेगाव गोंदिया. पेंच कुठे आलं सांगा? पेंच हे नागपूरला आलं. पेंच दोन्हीकडे येतं, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. आणि चांदोली हे 4 जिल्ह्यांना जोडून आहे, है ना? सांगली, त्याच्यानंतर रत्नागिरी, सातारा याला जोडून चांदोली आहे. तर हे लक्षात ठेवा. ताडोबा चंद्रासाठी प्रसिद्ध आहे, सॉरी ताडोबा वाघासाठी प्रसिद्ध आहे, है ना? आणि 29 जुलै हा दिवस जो आहे हा वाघांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्याकडे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत, सर्वाधिक मध्य प्रदेशमध्ये. वाघांची सध्या सुद्धा मध्य प्रदेशमध्ये जास्त आहे, है ना? चला, पुढचा प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय बघा. एवढे प्रश्न आपण घेतलेले आहेत. सरळ सेवा भरती 2026 यासाठी आपलं जे सरळ सेवेचं युट्यूबचं चॅनल आहे त्याला काय करायचं? सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं, लाईक करायचं. सबस्क्राईब याच्यासाठी की तुम्हाला नवीन नवीन जे नोटिफिकेशन आहेत ते मिळत जातील. आमच्या जे काही लेक्चर्स असतात त्याच्याबद्दलचे. शेअर करा, जी काही लिंक आहे ती शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या ओळखी पाळखीचे आहेत त्यांना, कारण याबद्दलची माहिती त्यांना मिळत जावी. आणि लाईक करा. ठीक आहे. पुन्हा आपली भेट पुढच्या युट्यूबच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.